साताऱ्यामध्ये हे सगळं घडत होतं, तर याच्यासाठी मुंबईचे पोलीस का गेले, साताऱ्याच्या पोलिसांना ही गोष्ट का कळली नाही? घाटकोपरचे क्राईम ब्रँचचे PI आत्मजी सावंत यांनी ही कारवाई केली. आत्मजी सावंत यांनीच मुलुंडला धाड टाकली होती. आत्मजी सावंत यांनीच विशाल मोरेला ताब्यात घेतलं होतं आणि आत्मजी सावंत हेच साताऱ्यामध्ये गेलेले होते. आता इथपर्यंतची ही गोष्ट झाली. हे सगळं तिथे अजून एक माणूस होता जो फरार झाला. हे हॉटेल कुणी चालवायला घेतलं होतं, हे रिसॉर्ट कुणी चालवायला घेतलं होतं, तर रणजित शिंदे नावाच्या माणसाने चालवायला घेतलं होतं. रणजित शिंदे कोण आहे, त्याच्या नेमणुकीचं पत्र जरा मी दाखवलं पाहिजे. हा रणजित शिंदे हा एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा, कारण ओरिजिनल शिवसेना आम्हीच आहोत, हा एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा हा युवा सेनेचा तालुका प्रमुख आहे. त्याचे हे नियुक्तीपत्र आहे. हा नुसता तालुका प्रमुख नाही, एकनाथ शिंदे साहेब ज्या मूळ गावचे आहेत त्या गावचा हा सरपंच आहे. दरेगावचा हा सरपंच आहे. मी खुलासे अजून करत जाईन. मी म्हणून म्हटलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सुरक्षा दिली पाहिजे. या सगळ्या संबंधाने काही गोष्टी त्यानंतर पुढे आल्या की 45 किलो ड्रग सापडलेला होता, पण ओंकार डिगे ताब्यात घेऊन का सोडण्यात आला? हा जो रणजित शिंदे आहे, हा रणजित शिंदे कुठे आहे, काय झालं त्याचं नेमकं? रणजित शिंदेच्या संबंधाने मी अजून एक माहिती आपल्याला दिली पाहिजे. ती माहिती अशी की तो दरेगावचा तर सरपंच आहेच आहे, पण रणजित शिंदे हा ते हॉटेल चालवत होता. हे हॉटेल त्याने का चालवावं, त्याचा काय संबंध आहे आणि प्रकाश शिंदे नेमके कोण आहेत? तर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, द सस्पेन्स ऑफ द स्टोरी, प्रकाश शिंदे हे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे सख्खे भाऊ आहेत. प्रकाश संभाजी शिंदे हे एकनाथ संभाजी शिंदे यांचे सख्खे भाऊ आहे. एकनाथ संभाजी शिंदे यांचे दुसरे बंधू सुभाष संभाजी शिंदे. काही लोक म्हणतील की तुम्ही चुकीची माहिती सांगताय. मला असं वाटतंय की आपण ती विकिपीडियाला सर्च करावी, आपण ती क्रॉस टॅली करावी. ठाण्यामधून 2017ला प्रभाग क्रमांक 17 मधून यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवलेली होती. ही त्यांची वडिलोपार्जित सातबारा आहे. या वडिलोपार्जित सातबाऱ्यामध्ये सुभाष संभाजी शिंदे आणि प्रकाश संभाजी शिंदे हे दोघे जण एकत्र दिसतात वडिलोपार्जित सातबाऱ्यामध्ये. ही वडिलोपार्जित सातबारा बघताना अजून एक गोष्ट स्पष्ट व्हावी की पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेली गोष्ट अशी आहे की या शेडमध्ये 3 लोक राहत होते. या 3 लोकांची नावं काय आहेत बरं? तर या 3 लोकांची नावं जरा मी आपल्याला सांगितली पाहिजेत. त्यातलं एक नाव आहे कायम नजर अब्बास सय्यद. दुसरं नाव आहे हबीजुल फक्रुल इस्लम, राहणार लहरीघाट पोस्ट सेतू याकडी, जिल्हा मोरीगाव, आसाम. आणि तिसरं नाव आहे राजीकुल खलीलुल रहमान. आता ही 3 माणसं या शेडमध्ये कशी आली, आसामहून इकडे कशी आली, कुणी आणलं असेल बरं त्यांना इकडे? ह्या सगळ्यांची उत्तरं शोधली पाहिजेत कुणीतरी. 45 किलो ड्रग्ज नुसतं तिथे सापडलं म्हणजे खूप सारे ड्रग्ज असेल. कुणी आणलं त्यांना? ह्याच्यातले काही बांगलादेशी आहेत असं म्हटलं जातंय. बांगलादेशी आलेत, अहो एरवी शोधून शोधून काढतात. मग आता किरीट सोमय्या, राणा राणे, कंगना रनौत, वेर आर दे? हे सगळे लोक कुठे आहेत? ते का प्रश्न उपस्थित करत नाहीयेत की ही 3 लोक इथे का आली? बरं ही 3 लोक कसलं काम करत होती? ही लोक कसं याचा एकाचा पत्ता आसामचा आहे. काल हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी असं म्हटलंय की हे बांगलादेशी आहेत. हे बांगलादेशी आहेत की नाही हे अजून पोलीस स्पष्टपणे सांगू शकतील. पण अतिशय महत्वाची आणि स्फोटक गोष्ट ही आहे की या संबंधाने तुषार दोशींनी काही बातमी लपवलेली आहे, काही माहिती लपवली आहे. माहिती काय लपवली आहे तुषार दोशींनी? तुषार दोशींनी ही माहिती लपवली की प्रकाश शिंदे नेमका कोण आहे. तर प्रकाश शिंदेचा संबंध काय?
तर पोलिसांनी जी माहिती दिली होती आणि पोलिसांनी जे म्हटलं होतं आणि ज्याच्यानुसार अनेक ठिकाणी बातम्या आलेल्या आहेत, हे मी सांगितलं पाहिजे आवर्जून. कारण मी ड्रगच्या रॅकेटवर गेली 3 वर्ष काम करते आणि 3 वर्ष काम करताना शंभूराज देसाईंनी माझ्यावर अब्रू नुकसानीची केस वीस टाकायची भाषा केली. मी घाबरत नाही तुमच्या केसेसना, कारण प्रश्न इथल्या युवा पिढीच्या भविष्याचा आहे. या शेडमध्ये नेमकं असं काय काम चालत होतं, हे मध्ये एक दोन महिने गायब होते, पण हे 1.5-2 वर्षांपासून होते असं स्थानिक सांगतात. हे लोक बाहेर येत नव्हते. हे बांगलादेशी का असावेत, असं का वाटतं, यावर जेव्हा मी काल स्थानिकांशी बोलत होते तेव्हा स्थानिक सांगत होते की यांच्या चेहऱ्याची ठेवण भारतीय लोकांसारखी नाही. या लोकांच्या चेहऱ्याची ठेवण वेगळी दिसते, त्यामुळे हे वेगळ्या लोक असतील. मग हे काम काय करत होते? हे तिकडे खोदकाम करत होते का? हे तिकडे बांधकाम करत होते का? हे तिकडे काही खाणीचं वगैरे काम करत होते का? मग ते काम दिसलं का नाही? आता पोलीस रेकॉर्ड आणि बातम्या आणि काल हर्षवर्धनजी बोलले त्याच्यानुसार या 3 लोकांना जेवण कुठून जात होतं, तर या 3 लोकांना जेवण या हॉटेलमधून जात होतं. जे हॉटेल प्रकाश शिंदे यांचं, जे हॉटेल रणजित शिंदेने चालवायला घेतलं, जे हॉटेल रणजित शिंदे हा दरेगावचा सरपंच आणि युवा सेनेचा तालुका प्रमुख. आता प्रश्न असा निर्माण होते की असं पंचतारांकित रिसॉर्ट तयार होत आहे आणि अशा रिसॉर्ट मधलं जेवण 3 कामगारांना परवडलं कसं काय? 3 कामगारांना परवडतं कसं हे जेवण, की रोज इकडनं जेवण जाते. असं आपण गृहीत धरू की हे 100 रुपयाला ताट असेल, तर 100 रुपयाला ताट द्यावं, इतकी वाईट अवस्था या रिसॉर्टच्या मालकावर कशी काय आली की त्यांनी 100 रुपयाचं ताटाचं जेवण त्यांना द्यावं? माहिती माझी नाही, ही माहिती पोलिसांच्या तपासातली माहिती आहे. फार याच्यापेक्षा अजून काय स्फोटक असू शकतं? तर याच्यापेक्षा स्फोटक ही गोष्ट आहे की कुठलीही FIR ही पब्लिकली असली पाहिजे. FIR हे पब्लिक डॉक्युमेंट आहे. ऑनरेबल कोर्टाने या संबंधाने एक निर्वाळा दिलेला आहे. त्या निर्वाळ्यात असं म्हटलेलं आहे की इट हॅज बीन हेल्ड इन द अबाउट जजमेंट बाय द ऑनरेबल जज ऑफ Bombay High Court that FIR when recorded is a public document. Moreover, when